नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यावर्षी स्टुडंट पोर्टलमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। युडायसच्या स्टुडंट पोर्टलवरून सर्वच्या सर्व माहिती आपोआप आपल्या स्टुडंट पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आलेली आहे, येत आहे आणि त्यामुळे बरंचसं काम आपलं वाचलं असं म्हणता येईल। आपल्याला स्टुडंट पोर्टल आणि युडायस पोर्टल असे दोन वेगवेगळे पोर्टल हँडल करण्याची गरज नाही। दोन्हीकडे विद्यार्थी ॲड करा, दोन्हीकडून त्यांना लेफ्ट करा, थोडंसं काम आपलं वाचलेलं आहे। बघूयात नेमकं काय काय करायचं आहे स्टुडंट पोर्टलसाठी। याआधी स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड कसा बदलायचा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला होता। मिस केला असाल तर वरती आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे, जरूर बघा। सुरू करूयात आजच्या व्हिडिओला स्टुडंट पोर्टल 2025च्या। सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात। ॲड्रेस बारमध्ये student.maharashtra.gov.in ही आपली स्टुडंट पोर्टलची साईट ओपन करूयात। शाळांसाठी नवीन सूचना, या सूचना आपण मागच्या व्हिडिओत पाहिल्या होत्या, याला क्लोज। आपला युडायस कोड इथे एंटर करूयात। पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करूयात। सरळ पोर्टलचा कॅप्चा कोड कॅपिटल असतो। आणि लॉग इन या बटनावर क्लिक करूयात। तर अशा पद्धतीने आपलं स्टुडंट पोर्टल लॉग इन झालेलं आहे। आपला युडायस कोड, शाळेचं नाव आणि ॲकॅडमिक इयर 2025-26 इथे पाहायला मिळतं आहे। तर इथे होम बटन दिसतं आहे, तर ही आहे आपली होम स्क्रीन। आधी आपल्या स्टुडंट पोर्टलवर इथं आपल्या हेडमास्टरांची आणि शाळेबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला मिळायची, ती आता स्कूल डिटेल्सवर क्लिक केल्यावर पाहायला मिळेल आणि इथे ती माहिती आपल्याला भरायची सुद्धा आहे। तर आपण आपल्या प्रिन्सिपलचं नाव, त्यांची सगळं ही माहिती फिल करूयात। लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यांची डेट ऑफ बर्थ आणि त्यांचा मोबाईल नंबर ही माहिती भरून सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टुडंट एंट्री। आता इथे कुठे आपल्याला नवीन माहिती तर एंट्री करायची नाही आहे, फक्त स्टुडंट डिटेल्स ऑप्शन आहे, त्या डिटेल्सवर क्लिक केल्यावर इथे आत्ताच मला व्हिडिओ बनवताना दिसत आहे की पहिलीचा सुद्धा वर्ग आता आपल्याला इथे दिसत आहे। हे नवीन अपडेट, अगदी मलासुद्धा हे अपडेट आत्ताच दिसतं आहे व्हिडिओ बनवताना। इतक्या वेळ इथे नो डाटा फाउंड येत होतं। तर पहिली आधी आपण वर्ष निवडलं आहे, त्यानंतर वर्ग, स्ट्रीम ॲज युजल नॉट ॲप्लिकेबल पहिलीसाठी, आणि डिव्हिजन आपल्याकडची जी असेल ती डिव्हिजन निवडून गोवर क्लिक केल्यावर या विद्यार्थ्यांचे नावं आलेत, ज्यामध्ये सिरियल नंबर, जनरल रजिस्टर नंबर, त्यांचा पेन आय डी इथे येतो आहे। इथे आता सरळ आय डी दिसणार नाही, पेन आय डी आलेला आहे। स्टुडंटचे नावं, त्यांचे जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी आणि कास्ट आपल्याला इथे पाहायला मिळते, जी एडिटचं बटन आपल्याला इथं मिळालेलं आहे। तर आपण वर्ग बदलूयात। इथे मी एक बदल केला होता कास्टमध्ये। आपल्याला ज्याचं पण कोणाचं कास्ट बदलायचे असेल त्याचं नाव आपण इथे सर्च करू शकतो आणि त्या विद्यार्थ्याची जी कास्ट असेल एडिटवर क्लिक करून इथे कास्टसाठी ड्रॉपडाऊन ॲरो पाहायला मिळतो आहे, एक लिस्ट तयार होती आहे। आपण जी कॅटेगरी निवडलेली आहे SDMSमध्ये, त्या कॅटेगरीनुसार इथे आपल्याला सगळ्या जाती पाहायला मिळतात। तर त्या विद्यार्थ्याची जात आपल्याला इथून घ्यावं लागणार आहे।
कास्ट अपडेटेड सक्सेसफुली, याला ओके करूयात. अशा पद्धतीने विद्यार्थ्याची जात आपण सेट केलेली आहे. आधार स्टेटस व्हॅलिडेटेड आणि व्ह्यू स्टुडंट डाटावरच्या व्ह्यू बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला त्याचा पूर्ण डाटा इथे पाहायला मिळतो आहे. अपार आय डी जनरेटेड म्हणून आलेलं आहे, त्यावर क्लिक केल्यावर काहीही होत नाही आहे. आधार स्टेटस व्हॅलिडेटेड अशा पद्धतीने त्याची सगळी माहिती इथे झालेली आहे. पण याला कुठेही सेव्ह किंवा अपडेटचं बटन देण्यात आलं नाही आहे, कारण हे सगळं आपल्या UDASच्या SDMS पोर्टलवरून होणार आहे. डिसॅबिलिटीबद्दलची पण माहिती आपल्याला SDMS पोर्टलवरूनच आलेली आहे. त्याचा ॲड्रेस आपण UDAS पोर्टलवर फिल केला होता, तो ॲड्रेससुद्धा बरोबर इथे पाहायला मिळतो आहे. अशा पद्धतीने UDASची सगळी माहिती या सरळ पोर्टलवर कॉपी झालेली आहे. तर हे होतं स्टुडंट एंट्रीमधलं स्टुडंट डिटेल्स. त्यानंतर आहे संच मान्यता. संच मान्यता अजून हे टॅब सुरू नसेल. आपल्याला सांगितलं आहे 31 जुलैपर्यंत आपल्याला ही सगळी UDASवर माहिती पूर्ण करायची आहे. तोपर्यंत आपण सरळ पोर्टलचा काहीही उपयोग नाही आहे. तर संच मान्यता यावर क्लिक केल्यामुळे हे नुसतं गोल फिरतं आहे. मी वरती ॲड्रेस बारवर क्लिक करून पुन्हा एक एंटर की हिट करेल किंवा student.महाराष्ट्र एवढंच ठेवून पुढचं जे काय आहे हे सगळं कट करेल आणि एंटर. लॉगआउट झालो आहे. पुन्हा एकदा लॉग इन करेल. UDAS कोड, पासवर्ड आणि कॅपचा कोड फिल करावा लागेल. लॉग इन. तर संच मान्यतावर काहीही होत नाही, यावर कोणीही क्लिक नाही केलं सध्या तरी चालेल. रिपोर्ट्समध्ये आधार रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल. HM लेवलवरून स्टुडंट कॅटलॉग जसं आपण आधी पाहायचो. वर्ष निवडलं, वर्ग निवडला, स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल, डिव्हिजन B, कॅटलॉग टाईप रेग्युलर आणि गोवर क्लिक केलं आहे. बघूयात काय ओपन होईल. तर अगदी पहिल्यासारखंच सगळं माहिती इथे पाहायला मिळते आहे. इथं आपण एक्सेलवर क्लिक करून त्याची एक्सेलची फाईलसुद्धा डाउनलोड करू शकता, जिला ओपन केल्यानंतर आपल्याला अगदी पहिल्यासारखंच सगळं पाहायला मिळत आहे. फक्त स्टुडंट IDच्या जागेवर पेन ID आपल्याला बघायला मिळत आहे, एवढाच एक बदल. रिपोर्ट्स, HM लेवल्स वगैरे हे सगळे रिपोर्ट्स पहिल्यासारखेच आहेत. आणि शेवटी बटन आहेत लॉगआउट, इथून आपण बाहेर पडू शकतो. तर हा होता एक डिटेल व्हिडिओ नवीन सरळ पोर्टलबद्दलचा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, युजफुल असेल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.